बाणांच्या शय्येवर पडले आहेत. एक असं व्यक्तिमत्व ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य धर्म आणि कर्तव्यासाठी वाहिलं. त्यांच्या नशिबी इतक्या वेदना का? चला, या गोष्टीतून कर्माचं हे चक्र कसं काम करतं ते समजून घेऊया. हाच प्रश्न खुद्द भीष्म पितामहांना छळत होता, की आयुष्यभर एवढी पुण्याई करूनही माझ्या वाट्याला हे दुःख का आलं? हे एक असं कोडं होतं ज्याचं उत्तर त्यांच्याकडेही नव्हतं. आणि हे कोडं सोडवण्यासाठी आपल्याला त्यांच्या आयुष्यात आणि कर्माच्या सिद्धांतात थोडं खोलवर शिरावं लागेल. तर गोष्ट आहे भीष्म पितामहांची, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हस्तिनापूरच्या राज्यासाठी निस्वार्थपणे दिलं होतं. त्यांची प्रतिज्ञा, त्यांचं शौर्य, त्यांचं धर्माचरण सगळंच अतुलनीय होतं. ते म्हणजे जणू काही सद्गुणांचा चालता बोलता आदर्श होते. पण मग हा विरोधाभास बघा. एका बाजूला आयुष्यभर केलेलं निस्वार्थ कर्तव्य आणि दुसऱ्या बाजूला काय मिळालं तर 18 दिवसांच्या असह्य वेदना. एका बाजूला अढळ धर्म आणि दुसऱ्या बाजूला तीक्ष्ण भेदक बाणांची शय्या. ही तफावतच त्यांच्या परिस्थितीला अन्याय दाखवते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांना इच्छामृत्यूचं वरदान होतं. म्हणजे ते स्वतःच्या इच्छेनं हे दुःख सोसत होते. त्यांनी उत्तरायणाची म्हणजे सूर्याच्या शुभवळणाची वाट पाहण्याचा निर्णय घेतला. यामुळे हे रहस्य आणखीनच गडद होतं की अरे, ज्यांच्या हातात स्वतःचा मृत्यू आहे त्यांना मुळात हे दुःख सहन करण्याची वेळच का आली? आणि अशाच एका क्षणी जेव्हा भीष्म त्या वेदनेनं आणि प्रश्नांनी घेरले होते, तेव्हा भगवान श्रीकृष्ण स्वतः त्यांना रणांगणावर भेटायला आले. आणि ही काही साधी भेट नव्हती, तर एका मोठ्या रहस्याचा उलगडा होण्याची हीच ती वेळ होती. तेव्हा भीष्मांनी आपल्या मनातली सगळी खळबळ श्रीकृष्णांसमोर मांडली. त्यांनी थेट विचारलं, हे मधुसूदन, मला माझे मागचे 10 जन्म आठवतायत, पण यातल्या एकाही जन्मात मी असं काही पाप केल्याचं आठवत नाही ज्याची शिक्षा इतकी भयंकर असेल. मग माझ्याच नशिबी हे का? हा प्रश्न फक्त त्यांचा नव्हता, तो कर्माच्या सिद्धांतावरच एक प्रश्न होता. आणि तेव्हा श्रीकृष्णांनी एक असं रहस्य उलगडलं जे 10 जन्मांच्याही पलीकडचं होतं. एक असा विसरलेला भूतकाळ ज्यात भीष्मांच्या या सगळ्या वेदनांचं मूळ लपलेलं होतं. श्रीकृष्ण सांगतात, पितामह, 11 जन्मांपूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही एक राजकुमार होतात तेव्हा जंगलातून जाताना तुमच्या वाटेत एक साप आला. तुम्ही त्याला उचलून फक्त निष्काळजीपणे बाजूला फेकलं, पण दुर्दैवाने तो साप थेट एका काट्यांच्या झुडपात येऊन पडला. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तब्बल 18 दिवस तो साप त्या काट्यांमध्ये तडफडत होता. तो जितका बाहेर पडायचा प्रयत्न करायचा तितके ते काटे त्याच्या शरीरात अधिकच घुसायचे. आणि 18 दिवसांच्या त्या असह्य यातनानंतर त्याचा मृत्यू झाला. आणि मरता मरता त्या सापानं शाप दिला की ज्या व्यक्तीमुळे मला हे दुःख मिळालं त्याचा शेवटही असाच तडफडून व्हावा. हाच तो शाप होता जो इतके जन्म योग्य वेळेची वाट पाहत होता. हे ऐकल्यावर पितामहांनी एक अगदी बरोबर प्रश्न विचारला की ठीक आहे, पण मग मधल्या 10 जन्मांमध्ये त्या पापाची शिक्षा का नाही मिळाली? एवढा वेळ का लागला? कर्माचं गणित इतकं साधं नाहीये. तेव्हा श्रीकृष्ण पुण्य म्हणजे काय हे समजावून सांगतात. ते म्हणतात की आपली चांगली कर्म, आपली पुण्याई एका संरक्षक ढालीसारखी असते. ही ढाल आपल्या मागच्या जन्मातल्या वाईट कर्मांचे परिणाम काही काळासाठी रोखून धरते, पण ती त्यांना संपवत नाही. याचा अर्थ काय? तर मागच्या 10 जन्मांमध्ये भीष्मांची पुण्याई इतकी जबरदस्त होती की ती कर्मढाल त्या जुन्या शापाला त्यांच्यापर्यंत पोहोचूच देत नव्हती. त्यांची चांगली कर्म त्यांचं रक्षण करत होती. मग प्रश्न हा आहे की या जन्मात असं काय घडलं? ही ढालीला तडे कसे गेले आणि त्या शापाला संधी कशी मिळाली? तेव्हा श्रीकृष्णांनी या जन्मातल्या त्यांच्या चुका दाखवून दिल्या आणि त्या चुका कृतीपेक्षा अकृतीच्या म्हणजे मौनाच्या होत्या. श्रीकृष्ण म्हणाले, या जन्मातलं तुमचं पहिलं पाप म्हणजे तुम्ही अधर्मी आणि अत्याचारी दुर्योधनाला सिंहासनावर बसू दिलं आणि त्याला पाठिंबा दिला. अधर्माला दिलेली ही साथ, इथेच तुमच्या त्या ढालीला पहिला तडा गेला. दुसरं पाप, जेव्हा भरसभेत पांडवांना कपटानं हरवलं जात होतं तेव्हा तुम्ही तेथे होतात पण गप्प राहिलात. अधर्म डोळ्यासमोर घडताना पाहूनही तुम्ही शांत बसलात. तुमच्या मौनामुळे ढालीवरचा तडा आणखी मोठा झाला. आणि तिसरं सर्वात मोठं पाप, जेव्हा तुमच्याच कुलवधूचं, द्रौपदीचं भरसभेत वस्त्रहरण होत होतं तेव्हाही तुम्ही मौन बाळगून राहिलात. एका स्त्रीचा अपमान होत असताना न्यायाच्या बाजूनं उभं न राहिल्यामुळे तुमची ती कर्मढाल पूर्णपणे भंग पावली. आणि म्हणूनच या जन्मातल्या तुमच्या या मौनाच्या पापांनीच तुमच्या पुण्याईची ढाळ पूर्णपणे तोडून टाकली. आणि मग त्या 11व्या जन्मापूर्वीच्या एका निष्काळजी कृत्याचा शाप फळाला आला आणि त्याचेच परिणाम आज तुमच्या समोर या बाणांच्या शय्येच्या रूपात आहेत.
हे सगळं ऐकल्यावर भीष्मांच्या मनातली ती वेदना, ती तळमळ कुठल्या कुठे नाहीशी झाली. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची शांती आणि समाधान आलं. त्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. कर्माचं गणित अखेर त्यांना समजलं होतं. आता त्यांना आपलं कर्मऋण काय आहे हे समजलं होतं आणि मग त्यांनी शांतपणे उत्तरायणाची वाट पाहिली आणि योग्य वेळी आपल्या देहाचा त्याग करून ते परमतत्वात विलीन झाले. त्यांचं दुःख संपलं होतं. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? तर आपली चांगली कर्म आपलं रक्षण नक्की करतात, एका कवचासारखी. पण आपली वाईट कर्म आणि विशेषतः जिथं अन्याय होतोय तिथे बाळगलेलं मौन, हे आपल्या जुन्या पापांनाही समोर आणू शकतं आणि त्यांचे परिणाम अधिक तीव्र करू शकतं. आणि हाच प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. आपल्या आजच्या कोणत्या कृती किंवा कोणती अकृती, म्हणजे जिथे आपण काहीतरी करायला हवं तिथे न करणं, आपलं असं भविष्य घडवतंय ज्याचा आपण आज विचारही केलेला नाही. कारण कर्माचं चक्र अविरत फिरत असतं आणि ते काहीही विसरत नाही.